हॅलो, गुड मॉर्निंग. तर चहा प्यायची वेळ झाली. सकाळी बाकीचं आवरलं होतं आणि इकडे आता चहा बनवायला ठेवलेला, कारण यांचं पण आवरून झालेलं. तर हे म्हणले की पटकीन चहाला ठेव. इकडे चहाला ठेवलेलं. आणि आज डब्यासाठी मुलांना बनवते मी शेपाची भाजी. तसं तर मुलं पालेभाज्या दोघंही खातात, आरू आणि ध्रुव. शेपूची, मेथीची. आरूला तर चुका पालकची पण भाजी फार आवडते. पूर्वी आवडत नसायची, पण आता ती आवडीने खाते. इकडे जी शेपाची भाजी होती ती फ्रीजमध्ये मी तशीच ठेवलेली, ती साफ केली आणि त्यानंतर स्वच्छ धुवून चिरून घेतली. त्यानंतर लसूण होता तो बारीक ठेचून घेतला. कढईमध्ये तेल गरम झालं होतं, त्याच्यामध्ये लसूण टाकला, चिरलेली भाजी टाकली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं. छान तेलामध्ये परतून घेतली. ध्रुवला तर शेपूची भाजी खूप आवडते आणि सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं. कूट थोडंसं जास्त टाकलं जेणेकरून भाजीला खूपच छान चव येते आणि ती शिजण्याच्या अगोदरच टाकलेलं. तर इकडे चहा पण बनवून झालेला. दूध आलं होतं, दूध पण गरम करून घेतलं आणि त्याबरोबरच यांना चहा पिण्यासाठी दिला. त्यानंतर मी पण घेतला आणि कणिक मळून ठेवलेली, त्याला थोडंसं तेल लावून सॉफ्ट करून घेतलं आणि इकडे आता चपाती बनवून घेते. आणि ही माझी नेहमीची सवय आहे, तेल लावल्यानंतर थोडीशी ते कोणे काढायचे. किती जरी नाही म्हटलं तरी ते थोडीशी कणिक मी काढूनच ठेवते, का कोणास ठाऊक. आणि पाट भरून मस्त गोलसर चपाती लाटून घेतली. तवा जो होता तो गरम करायला ठेवलेला अगोदर शेगडीवरती. तर तवा गरम झाला होता आणि त्यानंतर चपाती त्याच्यावरती टाकून दिली आणि चपाती छान मस्तपैकी शेकून दिली. तशा तर टम्म फुगतात, पण वाफ गेल्यामुळे ती मध्येच पिचकल्यासारखी झाली, म्हणजे थोडीशी चपटी झाली. आणि हातानेच मी चपातीला तेल लावते, ती सवयच आहे मला पहिल्यापासून. त्यानंतर सगळेजण शाळेला गेले, म्हणजे हे गेले, त्यानंतर आरू गेली, ध्रुव फक्त होता. ध्रुवचं चालू होतं की मम्मी तुम्हाला शाळेतून कधी घ्यायला येणार, कधी सोडणार. त्यानंतर किचन ओटा क्लीन केला, त्यावरचा सगळा पसारा आवरून दिला, भांडे घासून झाली आणि साबणाने किचन ओटा स्वच्छ करून घेतला. त्यानंतर आता एका कपड्याने छान पुसून घेते, कारण ही कामं झाली ना की म्हणजे एकदम घरात स्वच्छ वाटतं किंवा कामं उरकल्यासारखी होतात. तर सगळं स्वच्छ करून झालं बघा. किचन म्हणजे किचनचा ओटा आणि जे शेगडीची भांडी वगैरे असतात तर ती सगळी त्याच्यावरती लावून दिली, स्वच्छ करून दिली. त्यानंतर हे जे दुसरं काम असतं, म्हणजे कपड्याने सगळे जे डबे वगैरे असतात किंवा रॅकचं थोडंफार असतं ते रोजच्या रोज मी क्लीन करते, जेणेकरून जास्त धूळ जमा होत नाही. माझं आवरलं, ध्रुवचं आवरलं. ध्रुवला शाळेत सोडून आले आणि त्यानंतर केस ओलीच होती, त्यामुळे जे केस होते ते बांधून दिले, कारण बाकीची पण कामं करायची होती. रात्री जी इस्त्री केलेली होती ती सर्व कपडे कपाटात ठेवून दिले. आरूला घेऊन आले आणि रोज आरूला शाळेतून जायच्या टायमिंगलाच पाऊस येतो. ध्रुवाला घेऊन आले आणि त्यानंतर मुलांची कपडे पण